नाही, मी संभाजीनगरला पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी हा निर्णय का घेतो आहे, शिवसेना ज्याचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदेजी करतात त्या पक्षाला का सोडतो आहे याची कारणं मी स्पष्ट केलेली आहेत. आणि त्याप्रमाणे 25 तारखेलाच मी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेलो आहे. आता आज कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. गेली 5 दिवस मी कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आहे की आपण काय निर्णय घेणं अपेक्षित आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आज मेळाव्यामध्ये आम्ही घोषणा करणार आहेत. अशी काय खदखद आहे, नेमकी अशी कुठली सल आहे तुमच्या मनामध्ये की तुम्हाला एवढा मोठा निर्णय घेण्याची वेळ येते? नाही, मी माझी सल गेली 1.5-2 महिने व्यक्त केलेली आहे. ज्या लोकांनी आपलं राजकीय जीवन सर्वस्व पणाला लावलं त्या लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. आज ते वारं पिऊन जगत आहेत. म्हणजे त्यांचं राजकीय जीवन आज तरी संपुष्टात आलेलं आहे, उद्या काय होईल माहीत नाही. आणि असं असताना उद्या ही जर लोकसभेला स्थिती आहे तर विधानसभेला याच्यापेक्षा विदारक चित्र राहील. त्यामुळे आत्ताच रामराम ठोकलेला बरा म्हणून मी बाहेर पडलो. असे कोण लोक आहेत ज्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? आता बघा, हिंगोलीचे हेमंत पाटील खासदार होते, त्या अगोदर आमदार होते. डोळे झाकून ते मुख्यमंत्र्यांसोबत आले, त्यांना उमेदवारी दिली नाही. मग तडजोड म्हणून त्यांच्या पत्नीला यवतमाळमध्ये पाठवण्यात आलं. भावना गवळी आहेत, 5 टर्म खासदार राहिलेल्या, त्यांना तिकीट नाकारलं. तुमचे रामटेकचे कृपाल तुमानी आहेत, त्यांना तिकीट नाकारलं. अजूनही नाशिकचा निर्णय होत नाही आहे. ही किती भयावह आहे. मी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याची ही रीत अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यावरती सोडलं किंवा भाजपनं हे सगळं षडयंत्र रचून आणलं, म्हणजे नेमकं तुम्हाला आरोप काय म्हणायचं आहे? कुणावर आरोप आहे तुमचा? माझा मुख्य आरोप हा भारतीय जनता पार्टीच्या दबावाला माननीय मुख्यमंत्री बळी पडतायत हा आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या तडफेनं बंड केलं, उठाव केला, त्या तडफेनं भारतीय जनता पार्टीचा विरोध नाकारणं अपेक्षित होतं, परंतु ते नाकारताना दिसत नाही आहेत. शांत बसतायत, मौन धारण करतायत. भारतीय जनता पार्टीचा हा जो दबाव आहे तो झुगारून त्यांनी सांगणं अपेक्षित होतं की नाही आहे, ह्या 18 जागा मी लढवणार. अहो, तिकडं महाआघाडीमध्ये उद्धव ठाकरेजींना 22 जागा मिळतात आणि इकडं जे खासदार आहेत त्या खासदारांनाही तिकीट देऊ नका म्हणून भारतीय जनता पार्टी दबाव आणते आणि त्या दबावाला माननीय मुख्यमंत्री बळी पडतात. हे थोडंसं विचार करण्यासारखं आहे.